बेळगाव सीमा प्रश्नावरून जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटलांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगतायत। सांगलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामधून बेळगाव सीमावासियांच्या प्रश्नावरून दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले। नागपूर शहर काँग्रेसमध्ये 12 वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत मिळतात। विद्यमान अध्यक्ष विकास ठाकरे पद सोडण्याच्या तयारीत आहेत। आपापल्या गटातील नेत्यालाच अध्यक्षपद मिळावं यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। गिरीश पांडव, विशाल मुत्तेमार, अतुल कोटेचा, प्रशांत धवड यांची नावं सध्या चर्चेत आहेत। चिवी मुंबई विमान सेवा जलद गतीने सुरू करा असे निर्देश मंत्री नितेश राणेंनी दिले। सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा विमान सेवा देण्याबाबत विचार करा अशा सूचना सुद्धा मंत्री नितेश राणेंनी बैठकीतून दिल्या। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी कर्नाटकामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचं पुढे काय झालं अशी विचारणा रोहित पवारांनी केलेली आहे। पोलीस महासंचालकांची त्यांनी काल भेट घेतली आणि त्यानंतर ही विचारणा त्यांनी केलेली आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणूक संदर्भामध्ये काँग्रेससोबत आमचा संवाद कमी पडला असं वक्तव्य राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळांनी केलेलं आहे। बारामती पोटनिवडणुकीमध्ये सध्या लक्ष्मण हाके यांनी बदललेल्या भूमिकेवरती बसपाचे उमेदवार सागर भिसे यांनी टीका केलेली आहे। हाके यांनी ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी सागर भिसे यांनी केला। 10 कोटी रुपये देऊन सदस्य फोडल्याचा आरोप शशिकांत शिंदेंनी भाजपवरती केलेला होता। यावर शशिकांत शिंदेंनी पुराव्यासकट बोलावं, त्यांच्या सदस्यांचा त्यांच्यावरती विश्वास नाहीये असं उत्तर मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिलेलं आहे। कोणत्याही राजकीय पक्षाकडून खरातच्या गैरकृत्याचं समर्थन केलं गेलं नाही अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिलेली आहे। भाषणही न येणाऱ्यानं अधोगतीबाबत बोलणं जरा जास्तच झालं अशी जहरी टीका महाराष्ट्र काँग्रेसनं पार्थ पवारांवर केली आहे। पार्थ पवारांवरती टीका करताना कृतज्ञ असाही उल्लेख काँग्रेसनं केला आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा भाजपविरुद्ध भूमिका घेतली आहे। देशाच्या प्रगतीमध्ये काँग्रेसचा हात असून काँग्रेसचे योगदान आपण विसरू शकत नाही असं म्हणत सुळेंनी पार्थ पवारांचे कान टोचले। बेळगाव सीमा प्रश्नावरून जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटलांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या। सांगलीमध्ये एका झालेल्या कार्यक्रमामध्ये बेळगाव सीमावासियांच्या प्रश्नांवरून दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते।